राम नारायण राम तत्व म्हटलं तर कठीण वाटतं, पण मी याला एका कथेसारखं सांगतो. आपल्या समाजात अनेक नियम आणि विधी आहेत. हे खाल्लं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे असे बंधन असतात. पण मी कोणावरही अशा प्रकारचे निर्बंध लादू इच्छित नाही. धर्मात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश दिले गेले आहेत, पण मी कोणालाही उपदेश देऊ इच्छित नाही. म्हणूनच मी सहजपणे कधीही सांगत नाही की असं करा, तसं करा. पाणी वापरून आग विझवता येते, पण सूर्याला विझवता येत नाही. सूर्यापासूनच ढग तयार होतात, पाऊस पडतो, ज्यामुळे काही काळासाठी एक भिंत उभी करता येते, पण सूर्याच्या तेजाने सर्व काही पुन्हा स्पष्ट होतं. सूर्याला बांधून ठेवणं शक्य वाटलं तरीही मेघ आणि सूर्य यांच्यात मोठं अंतर असतं. आपले कर्म, क्रोध आणि अन्य तात्पुरते विकार आपण काही काळ झाकून ठेवू शकतो, पण ते शेवटी बाहेर येणारच. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा जसजसे येतात, तसंच हे शरीर जन्मानंतर नैसर्गिक नियमांप्रमाणे चालतं. एक बाळ हळूहळू मोठं होतं आणि वृद्धत्वाकडे जातं, हे कोणालाही शिकवण्याची गरज नसते. नियमांमध्ये बांधले गेल्यामुळे काही गोष्टी स्थिर राहतात आणि जीवन सुलभ होतं. नियम मन एकाग्र करण्यासाठी असतात. कामावर जायचं असल्यामुळे लोक सकाळी लवकर उठतात, आंघोळ करतात, जेवतात, वेळेवर काम करतात, ऑफिसला जातात. बाळं शाळेत जाणार म्हणून पालक त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतात आणि नियमानुसार त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात.